राधाकृष्णाचं प्रेम आणि बुवा सुद्धा अनेक वेळा मी पाहतोय, म्हणजे या 2-4 वर्षात मी पाहतोय बुवा सुंदरच कार्यक्रम करतात. फार माझी सुद्धा असताना बाबा करतात. दुसऱ्याची कुणाशी आपला काय झिंगा घडत असतील, काय बोलत असेल, त्याशी मला काही घेणं देणार नाही. पण माझ्याशी जेव्हा जेव्हा त्यांचे कार्यक्रम झाले, सोज्वळ सुंदर गवळण त्यांनी मला लावलेलं आहे. त्यामुळे मग मला सुद्धा तसाच प्रतिकार किंवा तसं प्रत्युत्तर त्यांना द्यावं लागतं. सुंदर कार्यक्रम, आवाज सुद्धा सुंदर आहे, प्रश्नच नाही. आणि तुम्ही आता पाहालच, तुम्ही पाहिलेलं गेल्या वर्षी सुद्धा, आणि त्याच्याप्रमाणेच मी त्यांना देण्याचा प्रयत्न करतो. विषय आधारूनच मी अनेक वेळा सांगितलेला आहे. माझ्या माय माऊल्यांचा, माझ्या हिंदू देवी देवतांचा अनादर करून मला गवळण नाही घ्यायची. निश्चितपणे तो मान राखून, तो आप राखूनच या ठिकाणी गवळण थोडीशी किचकी आहे, थोडीशी आहे की तुम्हाला कळेल की ज्ञानेश्वरांची भाषा आहे, माझी नाही. काय सांगू, माझ्या मराठीची कौतुके अमृतात ही पैजा जिंके, अशी माझी मराठी आहे. तिची बोली आहे वेगळी, वेगळी लकब आहे, वेगळं थाटणी आहे. ती मांडण्याची पद्धत, मांडण्याची शैली जर असेल तर त्यातून विनोद किंवा त्यातून निश्चितपणे जे तुम्हाला अपेक्षित आहे ते निश्चितपणे येतं. ती आणि तेवढीच शैली या ठिकाणी सादर करतोय. बुवांचं मन दुखवण्याचा किंवा कोणालाही माझ्या समाजातल्या माझ्या मायमावल्या दुखवण्याचा कोणालाही प्रयत्न नाही. थोडीशी गंमत आहे, तर एवढाच विषय आहे. विषय आधारून आहे, पटवून देतो कसा येतो, ऐका. रेकॉर्ड लावती वरती पुणेवाले आहेत म्हणून होता, पुणेवाले आले भरपूर म्हणून होता. रेकॉर्ड ब्रेक वरती लाव, वरती लाव. रेकॉर्ड ब्रेक केला त्यानं हा पण पुढच्या पुण्यात. आज पण आहे कुणाला कुठे आहे, कुणाला बकासूर फायनलला गेलाय बघा, लाईव्ह चालू आहे. बकासूर फायनलला गेलाय, बघितली आहे ना. आमच्यापेक्षा तुम्ही हुशार आहेत. बकासूर फायनलला गेलाय बघा. कुठे आहे, सांगली का सातारा? हा फायनल गेलाय ना, फायनलला गेला, नाही गेला, मथुर गेला ना, असू दे गेला ना फायनलला. दर दिवशी तेंडुलकर शतक लागेल काय? अरे दुसऱ्याने पण गांगुली आहे ना, आता गांगुली विराट कोहली आहे, दरवेळेस काय सूर्यकुमार शतक लावेल का? तिलक वर्माला काहीतरी काम आहे ना, वॉशिंग्टन सुंदरला पण काहीतरी काम आहे, अक्षर पटेलला पण काहीतरी आहे का नाही, त्यांनी पण लावलं पाहिजे. दरवेळेस बघा पण गेलाय ना. आता इकडं झोंबीवाले आहेत सगळी मंडळी, म्हणून प्रेमी आहेत म्हणून मी तो विषय काय तुम्ही त्याचं मनाव नका लगेच घेऊ. आता कोण मारायची ती मारू द्या. फॉर्च्युनर आहे काहीतरी, फॉर्च्युनर आहे ना, म्हणजे प्रेमी आहेत, जंगली प्रेमी आहेत बरेचसे, म्हणून मी बोललोय. विषय बघा, ते पुणेकरांसाठी तुमच्याकडे लय भानगडी असतात तो. खून दिवसा डावल्या रिक्षावाल्याला परवा उडवली. काय चाललंय काय पुण्यात? पुण्यातलं म्हणतो काय चाललंय काय पुण्यात? आमच्याकडे बघा ना, असं आहे ना, भात कापली तर झालं मोकला. इकडं कामात लोकांना टेन्शन मोकले नाही होते, ही तर कुठं खुनाखोनी करत बसतील. तिथं आपलीच कामा हुरका ना, भात भिजायला लागला, रुजला ना, परत रुजला ना, तर सरकार कर्जमाफी देणार आहे म्हणतात. असं वाट बघा, म्हणजे वाट बघा तुम्ही, कर्जमाफी सरकार देणार आहे, थोडीशी वाट बघा. भात रुजलाय. आमच्याकडे परिस्थिती आहे बघा, तुम्ही काय केलं होतं आम्हाला माहिती नाही. कुणाला ना तुम्ही, हा माझं लक्ष आहे तुमच्या टोपीवालं, ऐका माझं बरोबर लक्ष आहे, माहिती तुम्ही कुठे असा, ऐका. तर पुणेकर तुम्हाला म्हणजे काय येणं म्हणत आहे शेवटीला सगळीकडे घरोघरी त्याच परी, जिकडे तिकडे जाल तिकडे तेच आहे. मी तुम्हाला नाराज करायचं किंवा तुम्हाला दुखवायचा असा प्रयत्न नाही. पण फार आम्ही पुण्यातल्या बातम्या सुद्धा वाचतोय. परवाची बातमी आहे ते मी सांगत नाही आहे ना, 300 कोटीची जमीन 1800 कोटी नका, 1800 कोटीची जमीन 300 कोटी, असं म्हणजे ह्या बातम्या पुण्यातून येतात, म्हणून थोडंसं बोलायला हवं. आपण सगळेजण सोशल मीडिया ऐकतो, वाचतो, पाहतो, त्याच्यामुळे या गोष्टी बोलायला लागतात. आणि माझं काम आहे, मी शाहीर म्हणून समाजाचं प्रबोधन करणे हे आमचं काम आहे. कारण माझा बराचसा समाज आहे जो अँड्रॉइड पासून जो अलिप्त आहे, जी माझी म्हातारी लोक आहेत, त्यांना ह्या गोष्टी माहिती नाही. त्यामुळे निश्चितपणे त्यांना हे सांगणं गरजेचं आहे. सरकार कर्जमाफी देणार आहे. लाडक्या बहिणी 1500 वाल्या कुठे आहेत? हा, ज्याच्याकडे 4 व्हीलर आहे त्याला 1500 ना, हे पण आता मिळतात तोपर्यंत घ्या. हा, सरकार देईल तेव्हा देईल कर्जमाफी. ऐका गवळण, शंभू महादेव मोठा सती, त्याची अर्धांगीण पार्वती, तिचं
वयाची सतीने येडू डोंगरावर नांदती. अरे काय रे झाला तास आहे ना. हा, एक फिरव जरा, एक फिरव जरा. बरं का बरं ना. गोकुळीचा राणा जरी तो नंद होता, गोकुळीचा राणा जरी तो नंद होता, पण या जगाचा पालनहार त्या कंसाच्या दरबारी बंद होता. गोकुळीचा राणा जरी तो नंद होता, पण या जगाचा पालनहार त्या कंसाच्या दरबारी बंद होता. पण तरी पण तरीही गोकुळी आनंदी आनंद होता, कारण देवकीच्या पोटी तो मुकुंद होता. आणि मग वसुदेवानं सोडलं गोकुळामध्ये कृष्ण वाढायला लागला. राधा आणि सगळे गवळण त्याला अंगा खांद्यावर खेळवायला लागले, कारण कृष्ण 14 वर्षांनी राधेपेक्षा लहान असं म्हटलं गेलेलं आहे. काही ठिकाणी बराचसा वयाचा आणखी इकडे तिकडे उल्लेख आहे, तो थोडीशी तफावत ते ग्रंथाच्या आधारे असेल ती मला त्याशी घेणं देणं नाही. पण 14 वर्षांनी कृष्ण राधेपेक्षा लहान अंगा खांद्यावर राधेनं खेळवलं. आणि मग लहान मुलं, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, शिवम सुद्धा आहे का, बरीचशी मुलं, मलाही मुलं, मी पण 2 मुलांचा बाप आहे. आपणही सगळे या गर्दीमध्ये असाल तर लहान मूल जेव्हा आपण अंगावर जेव्हा त्याला खेळवतो, मित्रांनो फार हलतं, नागासारखं अगदी डुलतं आहे का नाही. एवढंच राधा म्हणते, यशोदे मायला एवढंच म्हणते. एवढासा साधा सोपा विषय कसा घेतला काय का. आजच माझा झालाय पगार, राधा म्हणते हा नंद लाला, यशोदेला म्हणते दिसाया काळा, हा नंद लाला दिसाया काळा, अंगात याच्या लई भारी चाळा, घेतले मी उचलून आणि काढली गचलून. लहान होता, घेतले मी उचलून काढली गचलून, याच्या हातात दिली या साय, दुधाच्या वरची, याच्या हातात दिली या साय, माझ्याशिवाय हा राहत नाही. माझ्याशिवाय कुणाशी जात नाही, आईशी जात नाही. ती म्हणते अगं माय, यशोदे माय, हा का असा हलतो ग, बघ ना बघ ना ग, बघ ना ग, हलतोय कसा हलतोय, बघ ना ग, नागासारखा डुलतोय कसा हलतोय, बघ ना ग हलतोय, बघ ना ग हलतोय कसा. माय यशोदे माय, राधा म्हणते एवढा साधा विषय बघा कसा करता. हा नंद लाला दिसाया काळा, अंगाला याच्या लई भारी चाळा, घेतली मी उचलून काढली गचलून, घेतली मी उचलून काढली गचलून, याच्या हातात दिली या साय, याच्या हातात दिली या साय, माझ्याशिवाय हा राहत नाही, माझ्याशिवाय हा राहतच नाही. बघ ना ग हलतोय, बघ ना ग हलतोय कसा हा माय, किशोरे माय बघ ना ग कसा हलतोय, बघ ना ग कसा हलतोय. एवढाच विषय आहे. आता तुम्ही काय वेगळं समजू नका. बघ ना ग हलतोय, हलतोय बघ ना किती, हा थांबतच नाही रागेवर, थांबतच नाही कमरेवर. राधा म्हणते एवढा साधा विषय घेऊया चला.
आनंद नाना विसाया काळा अंगालयाच्या लय भंचाळा तुम्ही उचलून काढूया गचलून तुम्ही उचलून काढूया गचलून याच्या हातात दिली या साय याच्या हातात दिली या साय माझ्याशिवाय राहतच नाही माझ्याशिवाय राहतच नाही बघला हलतोय कसा हमाय 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 पोरगा तुझा हा लय बाई भोळा पोरगा तुझा हा लय बाई भोळा पोरगा तुझा हा लय बाई भोळा माझ्याकडे बघतोय टकमक डोळा माझ्याकडे बघतोय टकमक डोळा माझ्याकडे बघतोय टकमक डोळा पोरगा तुझा हा लय बाई भोळा हा लय बाई भोळा पोरगा तुझा हा लय बाई भोळा बघतोय मला लावून डोळा बघतोय मला लावून डोळा बघतोय मला लावून डोळा कवळणी सोळा घेईना याला कवळणी सोळा कुणी घेईना याला आता त्याला तू करील काय आता त्याला तू करील काय माझ्याशिवाय राहतच नाही माझ्याशिवाय राहतच नाही बघ ना ग हलतोय कसा हमाय माझ्याशिवाय राहतच नाही बघ ना ग हलतोय कसा हमाय माझ्याशिवाय राहतच नाही बघ ना ग हलतोय कसा हमाय माझ्याशिवाय राहतच नाही बघ ना ग हलतोय कसा हमाय बाळ हे सुंदर गोजीरवान बाळ हे सुंदर गोजीरवान बाळ हे सुंदर गोजीरवान बाहेर जाईल खायला घाण खायला जाईल बाहेर जाईल खायला घाण राहून दक्ष ठेव जरा लक्ष राहून दक्ष ठेव जरा लक्ष आता फुटलत त्याला पाय आता फुटलत त्याला पाय माझ्याशिवाय राहतच नाही माझ्याशिवाय राहतच नाही बघ ना ग हलतोय कसा हमाय माझ्याशिवाय राहतच नाही बघ ना ग हलतोय कसा हमाय माझ्याशिवाय राहतच नाही बघ ना ग हलतोय कसा हमाय माझ्याशिवाय राहतच नाही बघ ना ग हलतोय कसा हमाय शेवटचा अंतरा शाही लक्ष असू द्या शब्दछळ निश्चितपणे आहे शब्दछळ आहे तुम्ही घ्या कसा अर्थ आहे मला तसं बोलायचं नाही बघ ना यशोदे बघ ना ग हलतोय किती हलतोय बघ अंगावर घेतला लहान मुलं हलतच हाच माझा मतितार्थ आहे शब्दछळ निश्चितपणे आहे मी मान्यच करतो ते शब्दछळ आहे ते समजणाऱ्याला कळणार आहे म्हणून ऐका जिम्मन बुवा ऐका कवळण राधा खेळून झिम्मा कवळण राधा खेळून झिम्मा कवळण राधा खेळून झिम्मा रोज
वर्षाला 14 वर्षाला राधा 14 वर्षाला मोठी असा काही ठिकाणी उल्लेख आहे. वयाची तफावत निश्चितपणे वेगवेगळ्या ग्रंथात असेल. मी अजूनही तुम्हाला सांगतो नाही तर तिथं आणखी अडीबाजी करा. 14 वर्षांनी मोठी राधा. हा म्हणून ती चुम्मा घ्यायची, मुगा घ्यायची. लहान मुलाचं आपणही घेतो तशी ती राधा घ्यायची. म्हणून झिम्मा बुवा, झिम्मन बुवा ऐका. गवळण राधा खेळून झिम्मा, गवळण राधा खेळून झिम्मा, गवळण राधा खेळून झिम्मा. रोज रोज कानाचा घेते या चुम्मा, रोज रोज कानाचा घेते या चुम्मा, रोज रोज कानाचा घेते या चुम्मा. अंकुशवाणी शिकून गाणी, अंकुशवाणी शिकून गाणी. कवी सागर मंजुळ गाय, कवी सागर मंजुळ गाय. माझ्याशिवाय राहतच नाही, माझ्याशिवाय राहतच नाही. बघ ना ग हलतोय कसा हमार, माझ्याशिवाय राहतच नाही. बघ ना ग हलतोय कसा हमार, माझ्याशिवाय राहतच नाही. बघ ना ग हलतोय कसा हमार, माझ्याशिवाय राहतच नाही. बघ ना ग हलतोय कसा हमार. आनंद झाला दिसाया काळा, अंगाला गायचा लय भारी चाळा. इतके मिळून काढली रचून, त्याच्या हातात दिली असाय, त्याच्या हातात दिली असाय. माझ्याशिवाय राहतच नाही. बघ ना ग हलतोय कसा हमार, माझ्याशिवाय राहतच नाही. बघ ना ग हलतोय कसा हमार, माझ्याशिवाय राहतच नाही. बघ ना ग हलतोय कसा हमार, माझ्याशिवाय राहतच नाही. बघ ना ग हलतोय कसा हमार, माझ्याशिवाय राहतच नाही. राधा म्हणते बघ ना ग हलतोय, बघ ना ग हलतोय कसा हा विषय. बघ ना ग शब्दछळ आहे बा, निश्चितपणे आहे. आणि तेवढा नसेल तर हा शक्तितोरणा असता. मग इथं भजनाची वारी असते, याला शक्तितोरणा म्हणतात. आणि शब्दछळ मी केलेला आहे आणि तुम्हाला माहिती आहे त्यात मी पटाईत आहे, पारंगत आहे. आणि त्याच्यामुळेच आज लोक बोलत काय सुद्धा आबा शब्दछळ आहे, निश्चितपणे आहे. ते त्यांना घ्यायचं आहे, ज्यांना घ्यायचं आहे तसा त्याने अर्थ घ्यावा. मला हेच म्हणायचं आहे. बघ ना ग यशोदे किती हलतोय हा, माझ्याशिवाय राहत नाही. राधा बघ ना ग किती हलतोय नागासारखा. बघ ना ग, बघ ना ग. दोन शब्द, दोन अर्थ आत दिले. शब्दछळ आहे, तुम्ही राग मानू नका. किलो किलो घ्या, तुम्ही मनाव नका घेऊ. किलो किलो घ्या, झेपत घ्या.